श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 डिसेंबर म्हणजे सोमवारी आहे सफला एकादशी. सफला एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली पूजा, उपासना आणि दान धर्म यश, सौभाग्य आणि इच्छित फळ प्रदान करतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला सफला एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना काही वस्तू अर्पण केल्याने करिअर आणि परीक्षेत यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय भगवान विष्णू त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख, पाप आणि अडथळे दूर करतात. तसेच मोक्षाची प्राप्ती देखील होते. सफला एकादशीचं पारण वेळ ही 16 डिसेंबरला सकाळी 7:07 पासून ते 9:11 असणार. या वेळेत आपण उपवास हा सोडू शकतो. तसेच सफला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. शोभन योग तसेच अतिगंड योग तयार होत आहे. या योगामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने अतिशुभ फळ प्राप्त होतं. तसेच या दिवशी राहू काळ सकाळी 8:24 पासून ते 9:41 असेल. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. पद्मपुराणात म्हटलं आहे की दान प्रतिकर लोके, दान स्वर्गस्थ साधनम, अर्थात दान केवळ या लोकात आनंद देत नाही तर स्वर्गाचा मार्गही प्रशस्त करतो. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्रदान करणे जीवनात सुख आणि शांती आणते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 100 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा ही करायची. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर पुसून घ्या, मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही 11 पळी पाणी अर्पण करू शकता किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा. टिळा लावताना ओम नारायण विद्येहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर आपल्याला त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यांनी आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचं. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं म्हटलं जातं की तुळशीचं पत्र अर्पण करताना आपण आपली इच्छा व्यक्त केली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पण आपल्याला एकादशीला जी पण तुळशीचे पत्र लागणार ती आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही. त्यानंतर आपल्याला सफला एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे, आरती करायची आहे आणि सुख आणि समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. गरजूंना अन्नदान करायचं आहे. या काळामध्ये तुम्ही पैसे दान देखील करू शकतात. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करायची आहे. दिवसभर उपवास करायचं, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे.
आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही सफला एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून सफला एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी. कारण श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत. गायीला पिवळी केळी आणि आपल्याला गुळसुद्धा खायला द्यायचं. गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. तसेच गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून सफला एकादशीच्या दिवशी अशी ही पिवळी केळी आणि गुळ जे आहे ते गायीला खायला द्यायचं. त्यानंतर आवर्जून गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.